म्हणून एवढी अधोगती आपण बघत आहोत कशा पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अगदी काही वेळापूर्वी सामने आले होते। एकीकडे भाजपचं सपकाळांच्या विरोधातलं आंदोलन, तर दुसरीकडे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं घोषणाबाजी जी आहे ते खरं तर काँग्रेस भवन या ठिकाणी करण्यात येत आहेत। आपण बघू शकतो की काँग्रेस भवन पाशी गेली 1.5 तासापासून हा मोठा गोंधळ जो आहे तो सध्या पाहायला मिळत होता आणि भाजपचे कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेत आहेत। जोरदार घोषणाबाजी देत काँग्रेस भवनमध्ये येण्याचा प्रयत्न खरं तर त्यांच्याकडून करण्यात येत आहेत। हे सर्व काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते आतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर भाजपचे कार्यकर्ते आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत। पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मोठा राडा जो आहे तो सध्या काँग्रेस भवन परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपचे हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि आतमध्ये येण्याचा प्रयत्न खरं तर त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येत आहेत आणि त्याचबरोबर त्यांना प्रत्युत्तर म्हणून सध्या हे काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत ते बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण खरं तर यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला पोलिसांना सहकार्य करतायत का? आम्हाला जर आंदोलन करायचं असेल तर रस्त्यावर आम्हाला पहिल्यांदा अटक केली जाते आणि या भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनावर पाठवतं काय? हे इंग्रजांच्या विरोधात लढलेला काँग्रेस आहे। जर तुमची हिंमत असेल तर येऊन दाखवा, आम्ही पण दाखवतो काँग्रेसचे कार्यकर्ते काय होते। तुमच्या भवनावरती हल्ला त्यांच्याकडून भवनावर आम्हाला काँग्रेस भवनात आमचं काँग्रेस भवन आहे, इथं तुम्ही मला अडवून ठेवलेलं आहे। मागच्या तासभरापासून राष्ट्रीय कार्यकर्ते बाहेरून आंदोलन करतात, शासनाच्या परवानगीने दबावाखाली पोलिस काम करतात। आवाज दाबला आपण बघू शकतोय। खरं तर हे सर्व काँग्रेसचे जे पदाधिकारी झाले आहेत ते आक्रमक झालेले आहेत। आमचा आवाज जो आहे तो खरं तर दाबण्यात येतो अशी भूमिका या ठिकाणी या सर्व आंदोलनकर्त्यांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भाजपाचे सर्व जे आंदोलनकर्ते आहेत ते आक्रमक झाले आहेत। त्यांचा प्रयत्न काँग्रेस भवन या ठिकाणी आतमध्ये येण्याचा होता, मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणून हे काँग्रेसचे पदाधिकारी ते सुद्धा आक्रमक झाले आहेत, जोरदार एकमेकांच्या विरोधात तर ही दोन दृश्य आपण बघत आहोत। एकीकडे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपचं आंदोलन, तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत। अर्थातच हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं इथं आंदोलन केलं जात आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत, मात्र तरी देखील हे कार्यकर्ते ऐकत नसल्यानं आपण ही दृश्य बघतोय कशा पद्धतीने इथं पोलिसांचा अधिकचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। सपकाळांवरून पुण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। सपकाळ यांनी टिपू सुलतानवरून जे केलेलं वक्तव्य, त्या वक्तव्याचा निषेध करत इथं भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। जय शिवाजी जय भवानी अशी घोषणाबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून दिली जाते, तर दुसरीकडे मात्र हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचे हे सगळे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। भाजप कार्यकर्त्यांकडून सपकाळांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांची